नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. पितृपक्ष गणपती 10 दिवस गणपतीला झाले की पितृपक्ष चालू होतं. त्यावेळेस आपल्याला नैवेद्यामध्ये आपण तांदळाची खीर बनवली जाते. तर आज आपण पितृपक्ष विशेष तांदूळ आणि नारळाची खीर कशी बनवायची ही रेसिपी बघूया. तर चला पटकन रेसिपीकडे वळूया. सगळ्यात पहिलं आपल्याला तांदळाची आणि नारळाची खीर बनवण्यासाठी साहित्य बघूया. इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे. पाठीमागचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि सुरीने आपल्याला असे छोटे छोटे पातळ काप करून घ्यायचे. अर्धी वाटी मी इथे इंद्रायणी तांदूळ साधारणतः 2 तास अगोदर भिजत घातला. वासाचा कोणताही तांदूळ असेल तो तुम्ही इथे खिरीसाठी घेतला तर चांगलंच आहे. चारोळे घेतलेले, विलायची, जायफळ आणि काजू बदामचे काप करून घेतलेले आणि 1 वाटी साखर घेतलेली. सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे काप घालून घ्यायचे. 2-3 विलायची आपल्याला यामध्ये घालायचं आणि अगदी थोडासा जायफळचा आपल्याला तुकडा यामध्ये घालून हे मिक्सरला बारीक थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं. शक्यतो नारळ जितका बारीक वाटता येईल तितका बारीक वाटून घ्यायचा. त्यानंतर तांदूळ आपल्याला यामध्ये घालून तांदूळसुद्धा आपल्याला असं रवळसर वाटून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही करायचं आणि अख्खासुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. तर असं रवळसर रव्यासारखं आपल्याला वाटून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कढई इथे तापायला ठेवली. तूप आपल्याला 2 चमचे घालून घ्यायचं आणि ड्रायफ्रूट, चारोळे, काजू बदाम यांचे पातळसर असे काप करून घ्यायचे पहिले आणि तुपामध्ये चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं. भाजल्याच्या नंतर इथे आपल्याला दूध घालून घ्यायचं. आता मी हे गरम दूध घालते त्यामुळे त्याला पटकन अशी उकळी येते. तर आपण खीर किती बनवतोय, तांदूळ आणि नारळ आपण किती घेतलेले आहे त्या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये दूध घालायचं. किती गोड पाहिजे आपल्या आवडीनुसार सुद्धा साखर तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये आपण अजून थोडीशी विलायची पावडर सुद्धा घालून घेणार आहे मस्त वास येण्यासाठी. दुधाला उकळी आली की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वाटून घेतलेला नारळ आणि तांदूळ यामध्ये घालायचं. थोडीशी अर्धा चमचा विलायची पावडर मी एक्स्ट्रा घातलेली. जेव्हा आपण नारळ आणि तांदळाची खीर बनवतो त्यामध्ये विलायचीचा स्वाद जबरदस्त लागतो. आता जर तुम्हाला असं वाटलं की आपलं तांदूळ आणि नारळ जास्त झाले तर गरम दूध यामध्ये एक्स्ट्रा घालायचं. पण गरम उकळतं दूध घालायचं, थंड अजिबात नाही घालायचं. एक उकळी खिरीला काढून घ्यायची. उकळी आली ना की गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचा आणि साधारणतः 10-15 मिनटं आपल्याला हे असंच उकळतं ठेवायचं. म्हणजे थोडंसं दूधसुद्धा आटलं जातं, तांदूळ आणि नारळसुद्धा व्यवस्थित शिजला जातो. 15 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय मस्त अशी घट्टसर अशी पांढरशुभ्र आपली नारळ तांदळाची खीर इथे बनवून तयार झालेली. रेसिपी अगदी सुटसुटीत सांगितली आहे, दाखवली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे बनवता ते सुद्धा कमेंट करून